नमस्कार. मी संध्या भावे. आज रामायणाचा शेवटचा म्हणजेच 8वा भाग मी आज तुमच्या पुढे सादर करीत आहे. तुम्ही 7ही भागांना, सगळ्या भागांना इतका भरभरून प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते. आपण मागच्या वेळेस पाहिलं की अंगद हा रामाच्या तर्फे रावणाकडे गेलेला आहे आणि शिष्टाई करण्यासाठी. परंतु ही अंगदाची शिष्टाई पूर्णतः विफल झालेली आहे आणि अंगद तसाच परत रामाकडे आलेला आहे. रावणाने स्पष्टपणे नकार दिलेला आहे की सीतेला परत करायचं आणि युद्ध थांबण्यासाठी त्याचा पूर्णतः विरोध होता. अंगद निघून गेल्यानंतर विभीषण हा रावणाचा भाऊ हा अतिशय सत्शील असतो, धर्माने वागणारा असतो आणि परमेश्वरावर नितांत, ह्याची रावणाची पण असते, परमेश्वरावर नितांत श्रद्धा असणारा स्वभावी असा हा विभीषण असतो. तो रावणाला परोपरी समजून सांगतो की रावणा, की हे जे तू कृत्य करतोय ते अधर्माचं कृत्य करत आहे. तू एखाद्या लग्न झालेल्या पुरुषाची स्त्री तू बळजबरीने स्वतःच्या घरी ठेवलेली आहे आणि हे तू काय करतोयस, तू अधर्म करतोयस, विनाशाकडे जात आहेस. तू त्या रामाबरोबर वैर घेऊ नकोस, तू रामाला अति सामान्य समजू नकोस, तो पण महापराक्रमी आहे. तर तू त्या सीतेला परत कर आणि सगळा विनाश तू टाळ, असं तो समजावण्याचा प्रयत्न करतो. परंतु रावणाला ही कोणतीही गोष्ट पटत नाही आणि तो विभीषणाला अतिशय रागा संतापात बोलतो आणि त्याला आपल्या इथून हाकलून देतो. आणि हाकलून दिल्यानंतर काय होतं, हा शेवटी विभीषण हा परत रामाकडे जातो आणि रामाला जाऊन मिळतो. तेव्हा रामालाच्या चरणी लीन झाल्यानंतर सुग्रीव जे त्यांच्या रामाच्या तिथे पण सगळे त्याची मित्रमंडळी आहेतच ना, ती त्यांना सूचना देतात, रामाला सांगतात की सुग्रीव म्हणतो की पहा बाबा, याला घेताना तुम्ही जरा विचार करून घ्या, कारण हा आपल्या शत्रूचा भाऊ आहे. काय सांगता येतं आपल्या पोटातल्या काही गोष्टी तो तिकडे जाऊन सांगणार नाहीये ते. परंतु हनुमंत म्हणतो की नाही म्हणे, मला विभीषण अतिशय प्रामाणिक वाटतोय. तर जांबुवंत म्हणतो की जरा रामराया, जरा विचार करूनच घ्या बरं का ह्या विभीषणाला आपल्यामध्ये. तेव्हा रामराया गालातल्या गालात हसतात आणि म्हणतात, जो कोणी मला शरण आलेला आहे त्याला मी स्वीकारतो. तो माझा शत्रू जरी असेल तरी तो त्याच्याशी मी प्रेम करतो, त्याला मी आपलासा करून घेतो, असं रामराया म्हणतात. म्हणजे कसं आहे, सुग्रीवाच्या मध्ये संशय दाखवलाय, हनुमंत विचारी दाखवलाय आणि जांबुवंत हा कसा दाखवला आहे, धर्माने वागणारा दाखवला आहे. अशा सगळ्या, आणि रामराया कसे आहेत आपले, तर धर्माने वापरणारे आणि त्यांच्यामध्ये अतिशय करुणा असणारे असे हे रामराय आहेत. अशा पद्धतीने हा आहे विभीषण, हा शेवटी रामाला येऊन मिळालेला आहे. आता युद्ध निश्चित झालेलं आहे. आता दुसऱ्या दिवसापासून युद्ध सुरू होणार आहे. रावणाकडे राक्षस सेना, प्रचंड प्रमाणात राक्षस सेना आहे त्यांच्याकडे. ती सगळी राक्षस सेना तो घेऊन इकडे युद्धाला उभारलेला आहे आणि इकडे राम सुद्धा आपली वानर सेना घेऊन युद्धाला तयार झालेले आहे दोघे जण. रावण काय करतो, आधी सगळे आपले जे काही बलाढ्य राक्षस आहे त्यांना युद्धाला पाठवतो. प्रहस्त, दुर्मुख आणि अकंपन नावाचे जे बलाढ्य राक्षस आहे ते युद्धामध्ये जातात आणि युद्धाला गेल्यानंतर युद्ध होतं. हे सगळे राक्षस तिथं पहिल्याच दिवशी मृत पावतात. मग दुसऱ्या दिवशी काय करायचं, कोणाला पाठवायचे, अजून जे काही राक्षस असतात त्यांना पाठवत जातो. शेवटी इतका वेळ येते की तो म्हणतो की आता आपण आपला जो भाऊ आहे कुंभकर्ण, त्याला आता उठवायला पाहिजे. आता तुम्हाला माहित आहे की रावणाचे जे काही भाऊ आहेत हे 3 भाऊ आहेत, रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. आणि त्यांची शूरपणख आहे त्यांची, आणि प्रत्येकाला काय सांगितलेले, भरपूर गुण आहेत पण काही अवगुणामुळे काय होणार आहे, त्यांचा नाश होणार आहे. तसाच हा कुंभकर्ण जर असतो, हा अतिशय बुद्धिवान असतो, हुशार असतो, कर्तबगार असतो, लढवय्या असतो, पराक्रमी असतो. पण त्याच्यामध्ये कोणते दुर्गुण असतात, तर तो आळशी असतो आणि मद्यपी असतो. कुंभकर्ण हा संशोधक असतो,
संशोधन करण्यामध्ये तो म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीवरती तो संशोधन करत असतो. त्याच्या स्वतःच्या प्रयोगशाळा सुद्धा होत्या त्या काळामध्ये. असा हा कुंभकर्ण. पण हा 6 महिने झोपायचा आणि 6 महिने झोपल्यानंतर 6 महिन्यांनी तो उठायचा. असा हा निद्रिस्त असायचा. तेव्हा मग सगळे लोक त्या कुंभकर्णाला उठवायला जातात. सगळी ढोल वाजवतात, तुधंबी वाजवतात, सगळीकडून सगळेजण आपापल्या परीने त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात आणि उठवल्यानंतर त्याला उठवल्यावरती शेवटी त्याला एवढे सगळेजण आपल्याला उठवायचा प्रयत्न करतात. तो उठतो आणि रावणाकडे जातो. तेव्हा रावणाला म्हणतो, रावण काय झालं, एवढं मोठं काय मोठा गजब झालाय की तू मला एवढ्या झोपेतून उठवलं आहे. रावण म्हणला, मग तसाच प्रसंग निर्माण झालेला आहे. राम आणि लक्ष्मण हे आपल्याकडे युद्धासाठी तयार झालेले आहेत, युद्ध सुरू झालेले आहे आणि तू काय झोपलायस म्हणेन. तुला आता उद्या युद्धाला जायचं आहे. आणि युद्धाला जायचं आहे म्हटल्यानंतर काय होतं की तो काय होतं, तो त्याची मनाची तयारी झालेली नसते. तो म्हणतो कशासाठी युद्ध करायचंय, ते एका स्त्रीसाठी युद्ध करायचं, एवढी मोठी हानी करायची, त्यापेक्षा तू त्या स्त्रीला सोडून दे. म्हणजे कोणाचीच मानसिकता ही युद्ध करण्याची नव्हती. आणि त्यामुळे तो म्हणतो त्या स्त्रीला तू काय कर, सोडून दे, तिला पाठवून दे. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो नाही नाही, तुला युद्धाला जावं लागेल, मी कदापि त्या स्त्रीला सोडणार नाही. आणि असं म्हटल्यानंतर कुंभकर्ण हा युद्धाला निघतो. युद्धाला निघाल्यानंतर तो एवढा मोठा बलाढ्य असतो, प्रचंड बलाढ्य त्याचं शरीर असतं यष्ट. आणि तो जेव्हा युद्धाला येतो तेव्हा सगळी आपली वानर सेना जी असते ती काय झाली असती, भयभीत होते, घाबरून जाते. पण आता तुम्ही सांगा, हा जर 6 महिने जर झोपलेला असेल आणि 6 महिन्यानंतर जर युद्धाला तयार झाला असेल तर त्याची काय त्याला सराव नाही, प्रॅक्टिस नाही, माहिती नाही, तर तो युद्ध कसं करणार. एखादं जर यंत्र जर आपल्या घरात असेल तर जर आपण 6 महिने वापरलं नाही तर ते ऐन वेळेस चालू होतं का हो. साधा मिक्सर जरी आपला बिघडला, 6 महिने आपण जर परगावी गेलो असेल तर तो सुद्धा चालू होत नाहीये. तरी हा एवढा मोठा देह कसा काय लगेच युद्धासाठी त्याचं शरीर तयार होणार आहे. पण तो रावणासाठी अगदी बळच, त्याच्या रावणाचा मान ठेवण्यासाठी, आपल्या भावासाठी म्हणून तो युद्धाला उतरलाय. म्हणजे त्याची सुद्धा मानसिकता ही युद्धाची नाही अशा अवस्थेत उतरताय. पण ह्याचं एवढं बलाढ्य शरीर पाहूनच ही सगळी वानरसेना घाबरली आहे आणि सैरा वैरा पळत सुटली आहे. तेव्हा ते काय म्हणतात, ते सैरा वैरा परत सुटल्यानंतर तो बिभीषण आहे या सगळ्या वानरसेनेला बोला करतो आणि म्हणतो तुम्ही घाबरू नका. अरे त्याच्यापेक्षा तुम्हाला उड्या मारता येतात, झाडावर चढता येतं, डोंगरावर चढता येतं, इकडे इकडे फिरता येतं, मग तुम्ही का घाबरता. तुमच्या हातात जे लागेल ते त्याच्या अंगावर फेका, झाडाच्या फांद्या फेका, झाडा फेका, दगड फेका, जे काय तुमच्या हाताशी येईल ते त्याच्या अंगावर फेकून तुम्ही युद्धाला तयार व्हा, तुम्ही घाबरू नका. असं सांगितल्यानंतर सगळी वानरसेना परत त्यांच्यामध्ये चैतन्य येतं आणि प्रत्येक जण मग काय विभीषणावरती काय होतं, युद्धावरती धावून जातो. आणि प्रत्येक खरंच वानरसेना काय करते तर त्यांच्या हाताला जे लागेल ते घेऊन त्या काय करते, ह्या कुंभकर्णाच्या अंगावरती फेकायला सुरुवात करतात. आणि ह्या सगळ्यामध्ये काय होतंय, कुंभकर्ण काय होतोय, हा कुंभकर्ण तिथंच मृत पावतोय. आता कुंभकर्णासारखा एवढा बलाढ्य जर भाऊ आहे, तो जर राक्षस आहे, तो जर मृत पावल्यानंतर हा हादरतोय. म्हणतो अरे बापरे काय झालं म्हणे, हे कसं काय घडतंय हे. आणि मग तो म्हणतो की आता काय करायचं, बहुसंख्य मोठ बलाढ्य राक्षस गेलेत, आपला भाऊ सुद्धा गेला आहे. आणि मग त्याचा जो काही मुलगा आहे, कोण, इंद्रजित, ह्या इंद्रजिताला काय करतो, तो सांगतो की तू युद्धाला तयार व्हायचं आहे. आता युद्धाला इंद्रजित म्हणजे काय, महापराक्रमी आहे. त्याचं पहिलंच नाव मेघनाथ आहे, पण त्याने इंद्राला स्वर सुद्धा विजय मिळवलेला आहे, म्हणून त्याचं नाव काय ठेवलेलं आहे, इंद्रजित असं ठेवलेलं आहे. असा महापराक्रमी वीराला पुढे पाठवायचा आहे. पण त्याच्यात काय असतं एक, की हा जो आहे इंद्रजित, तो काय करतो, त्या लंकेमध्ये एक निकुंभी नावाची देवी असते, त्याला तिच्याकडून तो एक वर मिळालेला असतो.
जेव्हा युद्धाला सुरुवात होते, युद्धावरती जायचं असतं, तेव्हा तो काय करतो, जर त्या देवीचं दर्शन घेऊन देवीची प्रार्थना करून जर तो युद्धाला गेला तर त्याला मृत्यू येणार नसतो. आणि ही गोष्ट विभीषणाला माहीत असते. आणि जेव्हा त्या विभीषणाला कळतं की आता उद्या आपल्याकडे इंद्रजित युद्धाला येणार आहे, तेव्हा तो रामाला काय करतो, सावध करतो आणि तो सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या निकुंभी देवीची जी काही पूजा इंद्रजित करणार आहे तिथे काय करा, तुम्ही सफल होऊ देऊ नका. आणि असं म्हटल्यानंतर काय करतात, ते सगळ्या वानरसेनाला घेऊन तो काय करतो, तो निकुंभी देवीच्या देवीमध्ये देवात प्रवेश करतो. आणि तिथं हे माकड गेल्यानंतर सगळे रात्रभर तिथं हैदोस घालत असतात. इंद्रजित तिथं येतो पूजा करण्यासाठी मध्यरात्रीच्या वेळेस. तेव्हा पाहतो ते ह्या देवीच्या देवळामध्ये सगळीकडं माकड सेना आहे, हुत्कार करते, आवाज करते, जोरजोरात ओरडते. त्यामुळे ह्या इंद्रजिताला त्याची प्रार्थनाच करता येत नाही. आणि प्रार्थना केल्या नाही त्यामुळं काय होतं, ती त्याला वरच देऊ शकत नाही. आणि वर न दिसल्यामुळं ती पूजा अर्धवट राहिलेली आहे. आणि अशाच अवस्थेमध्ये इंद्रजित काय करतोय, युद्धाला जातोय. म्हणजे आता ह्याच्याही मनामध्ये काय झालेले, पूजा न झाल्यामुळे त्याच्या मनामध्ये संशय निर्माण व्हायला लागलेला आहे. आणि संशय हा काय असतो, विनाश घडवत असतो. अशा पद्धतीने आता इंद्रजित काय केलं आहे, युद्धाला निघाला आहे. इंद्रजित युद्धाला निघाल्यानंतर तो काय करतो, पहिल्यांदा सगळ्यांवरती नागास्त्र सोडतोय. आणि नागास्त्र सोडल्यामुळं काय होतंय, सगळीकडे नाग तयार येतात आणि ते सगळे नाग काय करतात, रामाला आणि लक्ष्मणाला वेढा घालतात आणि दोघही मूर्छित पडतात. इंद्रजिताला इतका आनंद जातो की तो पहा म्हणे, पहिल्या क्षणी मी दोघांना काय केलंय, जायबंद करून टाकलेलं, मृत केलेलं आहे. आणि तो रावणाला जाऊन सांगतो. रावण येऊन पाहतो तर दोघही पडलेले आहेत. इतका त्याला आनंद होतो, ते काय करतात, सीतेकडे जातात आणि सीतेला म्हणतात, बघ म्हणे, तुझा जो पती आहे ना, तू म्हणते एवढा माझा पराक्रमी आहे, एवढा योद्धा आहे, त्याच्यात म्हणजे सामर्थ्यवान आहे, तो बघ म्हणे, माझ्या पुत्राच्या साहाय्याने पहिल्याच दिवशी धारातीर्थी पडला, तो मृतक झालेला आहे, मरून गेलाय तुझा पती. सीता खूप घाबरते. ती आपला पती गेलाय, ती म्हणते, रडायला लागते, आक्रोश करायला लागते. आणि ते म्हणते, तुला जर विश्वास नसेल तर चल मी तुला नेतो. आणि त्याच्याकडे जे पुष्पक विमान असतं, त्या पुष्पक विमानामध्ये सीतेला घालतो आणि त्याच्याबरोबर त्रिजटा पण असते. तिला घेऊन त्या युद्धभूमीवरती येतात. आणि युद्धभूमीवर आल्यानंतर राम आणि लक्ष्मण दोघंही पडलेले दिसतात. सीता खूप घाबरते, खूप रडते आणि आकृती म्हणते, जर माझा पती जर इथंच असेल तर माझं जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही, मीही माझं जीवन संपवते. तिचा आक्रोश पाहून तिची त्रिजटा नावाची राक्षसीन असते, ती आता तिची चांगली मैत्रीण झालेली असते. ती म्हणते, तू आक्रोश करू नको, तू घाबरू नकोस, कारण का म्हणे, तुझा पती मृत झालेला नाहीये. त्याचं कारण असं आहे की ज्याला जर काही सूतक असेल आणि ते जर या विमानामध्ये बसलं तर ते विमानच उडत नाहीये, ते विमान उडतंय, याचा अर्थ तुझा पती मृत झालेला नाही. असं म्हटल्यानंतर सीतेला परत काय येतं, धीर येतो आणि ती म्हणते, नाही नाही, माझा पती मृत झालेला नाहीये, असं म्हणून ती परत आपल्या अशोकावाटीत येते. आणि झाल्यानंतर मग इकडे परत ह्याच्यावरती गरुडास्त्र सोडलं जातं. गरुडास्त्र सोडल्याबरोबर सगळे नाग इथं तिथं पळून जातात आणि परत आपल्या रामाची आणि लक्ष्मणाची सुटका होते. आणि अशी सुटका झाल्यानंतर परत ते युद्धाला तयार होतात. आता युद्धाला सुरुवात झाल्यानंतर हा इंद्रजित तसा खूपच पराक्रमी असतो. तो एक शक्ती लक्ष्मणावर चढतो आणि त्यानुसार काय होतं, ती शक्ती सोडल्यानंतर लक्ष्मण काय होतो, बेशुद्ध होतो. आणि बेशुद्ध पडल्यानंतर ते सगळेजण काय करतात, अस्त्र खाली ठेवतात. रामरायाला वाटतं, हे काय घडलं, कसं काय घडलं, हे माझा भावाचं काय झालंय, जर याला काही झालं तर मी म्हणजे परत अयोध्ये जाऊन काय सांगू म्हणे, सुमित्रा मातेला मी माझं तोंड कसं दाखवू, उर्मिला मी काय सांगू की काय घडलंय ते. रामराय आक्रोश करतात, रडायला लागतात. आणि तेव्हा तिथे एक सुशील नावाचा वैद्य असतो. तो सुशील नावाचा वैद्य येतो आणि तो म्हणतो, रामायणा तुम्ही घाबरू नका,
याला हा बेशुद्ध झालेला आहे, याला जर एक संजीवनी बुटी जर दिली तर हा आपल्याला परत हा शुद्धीवर येणार आहे. पण ही संजीवनी वृत्ती कुठे असते तर हिमालय पर्वतामध्ये असते. द्रोणागिरी नावाचा जो पर्वत आहे त्याच्यावर ही मिळेल. आता इतक्या लांब जाणार कोण आणि ते आणणार कोण हो? पण त्याच्यातही असतं की सकाळ होण्याच्या आत त्याला ही संजीवनी द्यायला हवी असते. असं म्हटल्यानंतर मग परत जामवंत काय म्हणतो, आहे की म्हणे आपल्याकडे हनुमंत. हनुमंतामध्ये अशी शक्ती आहे की तो वायूच्या वेगाने जाऊ शकतो आणि वायूच्या वेगाने तो घेऊन येऊ शकतो. आणि मग हनुमंताला वरती हे काम समजलं की जा तू हिमालयात जाऊन द्रोणागिरी पर्वतावरची ती संजीवनी बुटी तू घेऊन ये. हनुमंत लगेच निघतात, जातात आणि जातात त्या द्रोणागिरी पर्वतावरती. जाता 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 त्या सूर्याला सांगतात, अरे तुझ्याच कुळातला तुझ्याच वंशातला तो लक्ष्मण जो आहे तो बेशुद्ध पडलेला आहे, त्याच्यासाठी मी संजीवनी विद्या आणायला चाललो, संजीवनी बुटी आणायला चाललो आहे. पण तुझं काम आहे तू सकाळी लवकर काय करायचं नाहीये, उगवायचं नाही. मी येईपर्यंत जरा हळूहळू हळू तू उगव, पटकन येऊ नको, सूर्योदय होऊ येऊ नकोस. हे त्याला सांगितलं जातं. पृथ्वी मातेला तो विनंती करतो की माते, पृथ्वी धरती माते, तू काय कर, हळूहळू चाल, लवकर सूर्योदय होणार नाही याची तू खबरदारी घे. असं दोघांना सांगून हा जातो आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर द्रोणागिरी पर्वतावर पोहोचतो. पण त्याला कळतच नाही की याच्यातली संजीवनी बुटी कोणती आहे. आणि मग तो काय करतो, संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलतो आणि तो घेऊन येतो. आणि बरोबर पहाटेच्या वेळेस सूर्योदय व्हायच्या अगोदर हा मारुतीराया तिथे येऊन पोहोचलेला आहे लंकेमध्ये. आणि पोहोचल्यानंतर त्याला कळतच नाही की संजीवनी कुठली आहे. आणि मग तो सुशील नावाचा जो वैद्य असतो तिथं जातो, बरोबर ती संजीवनी घेतो, त्याचा रस काढतो, तो लक्ष्मणाच्या मुखामध्ये टाकल्याबरोबर लक्ष्मण परत शुद्धीवर आलेला असतो. इंद्रजिताला वाटलं असतं आता आपण परत जिंकलेलो आहे, कारण लक्ष्मण आता काही उठत नाहीये म्हणून तो परत गेलेला असतो. आणि इकडे गेल्यानंतर लक्ष्मण उठल्यानंतर त्यांना सगळ्यांना खूप आनंद होतो. पण हनुमंत काय सांगतात, ते जो काही द्रोणागिरी पर्वत आणलेला आहे तो परत उचलतात आणि परत आपल्या हिमालयामध्ये जागच्या जागी जाऊन ठेवतात. म्हणजे आता तुझं काम झालंय, आता कुठेही पडू दे असे काही नव्हतं. काम झाल्यानंतर ती वस्तू आपण पाहतो की सगळीकडे आपण पाणी प्यालो की प्लास्टिकची पिशवी बाटली कुठेही फेकून देतो, कचरा कुठं टाकून देतो. पण तसं काही केलेलं नव्हतं. तर त्यांनी ती द्रोणागिरी पर्वत परत हिमालयामध्ये जाऊन त्याने ठेवून आलेला आहे. आणि आता परत हिमवत येतो. आणि त्यानंतर लक्ष्मण एक बाण ह्या इंद्रजितावर सोडतो आणि त्याबरोबर इंद्रजित धारातीर्थी पडतो. आणि धारातीर्थी पडल्यानंतर इकडे मात्र लंकेमध्ये नुसता हाहाकार माजतो. रावणाचे कितीतरी बलाढ्य राक्षस मृत पावलेले आहेत व आपल्या कुंभकर्णासारखा मोठा राक्षस भाऊ त्याचा गेलेला आहे. आणि आताशी अतिशय प्राणप्रिय असलेल्या आपला इंद्रजित किंवा मेघ हा काय झालेला आहे, तोही मृत पावलेला आहे. रावण खूप दुःखी होतो, खूप कष्टी होतो. आणि त्या दुःखी झालेला आहे, कष्टी झालेला आहे. त्याला सांगते सगळेजण की त्याला आता मंदोदरी सांगते समजावून की अहो आता तुम्ही नका युद्धाला जाऊ, मला खूप भीती वाटते, माझा उजवा डोळा लवतोय, काहीतरी अपशकुन घडेल. पण रावण ऐकत नाही. तो इतका चिडतो, इतका संतापतो, म्हणतो आता मी सीतेला मारूनच टाकतो. म्हणून तर संतापाच्या भरात तो काय करतो, ह्या सीतेमुळे हे सगळं घडतंय, ती जर मला वश झाली असती तर ह्या कुठल्याच गोष्टी घडल्या नसतात. म्हणून तो सीतेला मारायला जातो. परंतु त्याचा जो काही विश्वासू सल्लागार असतो तो सांगतो हा राग आहे तो सीतेवर काय, याच्यासाठी तर तुम्ही केलाय एवढा सगळा अट्टास, त्या सीतेला मारून तुम्हाला काय मिळणार आहे. त्यापेक्षा तुमचा हा राग, तुमचा संताप, तुमचं दुःख हा तुम्ही रामावर काढा आणि रामाचा वध करा असं तो सांगतो. आणि मग ते केल्यानंतर ती काय करतेय, तो आता युद्धाला निघाला आहे.
आता इकडे मंदोदरीला काय होतंय, खूप वाईट वाटतंय, सगळा विनाश झाला आहे, एक एक योद्धे मृत पावलेत, आपला प्राणप्रिय मुलगा सुद्धा गेला आहे. मग ती परत सीतेकडे जाते आणि सीतेची विनवणी करते, का रे ग सीता, तू तू रामाला इतकी वर्ष तू रामाजवळ राहिलेली आहे, इतका तू हे काय केलेलं आहे, तुला त्याच्यातून काय मिळालं आहे, वनवासच मिळाला आहे. पण तू जर रावणाशीला हो जर म्हणाली तर तुला हे सगळं वैभव मिळणार आहे. तुला हा सगळा विनाश टाळायचा असेल तर तू रावणाच्या स्वाधीन हो, रावणाला हो म्हण. कारण का, रामामध्ये जो परमेश्वर आहे तोच रावणामध्ये आहे. मग तू का दोघांमधला परमेश्वर जर एकच आहे तर तू त्याला का नाही म्हणतीयस. असं म्हटल्यानंतर आपली सीतामाई सुद्धा खूप हुशार आहे. ती म्हणती बरोबर आहे म्हणे, तर प्रत्येकाच्या हृदयामधला असलेला परमेश्वर एकच आहे. व तुझ्यामध्ये असलेला परमेश्वर आणि माझ्यामध्ये असलेला परमेश्वर सुद्धा एकच आहे. मग रावण का बरं त्याच्यामध्ये तुझा भाव करतोय, असं उत्तर देते. आणि मग मात्र तिला काहीही चालत नाही. ती जाते, रावणाची विनवणी करते की तुम्ही युद्धाला जाऊ नका, मला खूप वाईट वाटतंय, मला अपशकुन होईल असा वाटतोय. तेव्हा रावण अजिबात तिचं ऐकत नाहीये आणि रावण काय करतोय, आता युद्धाला येतोय. युद्धावर आल्यानंतर घनघोर युद्ध होतंय रावणामध्ये आणि रामामध्ये. कोणीही, दोघही तितकेच महापराक्रमी आहेत आणि दोघही तितकेच योद्धे पण आहेत. त्यामुळे दोघांमध्येही प्रचंड प्रमाणात युद्ध होतं. रावण हा रथामध्ये बसून युद्ध करतोय आणि रावण काय करतोय, आपल्या जमिनीवर उभा राहून युद्ध करतायत. शेवटी काय करतात, हनुमंत रामाला खांद्यावर घेतात आणि युद्धाला तयार होतात आणि परत युद्ध करतो. आणि हे सगळं पाहिल्यानंतर वरून देव सगळे काय करत असतात, युद्ध हे पाहत असतात. आणि मग इंद्राला लाज वाटते. मग इंद्र स्वतःचा रथ त्याला देतो आणि रथ दिल्यानंतर काय होतं, लक्ष्मणाला खूप चिड येते. आता तुम्हाला सुचलं का, इंद्राला म्हणतो की आता रथ द्यायचंय, इतकं सगळं झाल्यानंतर. लक्ष्मण कसा शीघ्र कोपी आहे. तेव्हा राम त्याला समजावून सांगतो का आता ही चिडण्याची किंवा रागवण्याची वेळ नाहीये, तू चिडू नकोस. आणि मग ते परत रथावर येऊन युद्ध करतात. पण कुठला एकही बाण रामाचा रावणाला लागत नाही आणि रावणाचा पण रामाला लागत नाहीये. कारण दोघांच्याही मनामध्ये कोण आहे, सीता आहे. दोघांच्याही हृदयात सीता आहे. त्यामुळे सीतेला काही बाण लागत नाहीयेत. अनेक प्रकारचे त्यांनी शस्त्र अस्त्र बाण सोडतात पण लागत नाही. आणि मग त्याच वेळेस तिथं कोण येतात, अगस्ती ऋषी येतात. आता तुम्हाला माहिती आहे, अगस्ती ऋषी आल्यानंतर अगस्ती ऋषींनी काय दिलेलं असतं, एक धनुष्य बाण दिलेला असतो आणि त्यावेळेस सांगितलेलं असतं की रावणाचा वध करण्यासाठी या धनुष्याचा तू वापर कर. आणि अगस्ती ऋषी रामाला आठवण करून देतात, मी जो तू दिलेला जो काही बाण आहे त्याच्या साह्याने तू रावणाचा वध कर. रामाच्या चटकन लक्षात येतं आणि काय करतो, तो त्यांनी दिलेला बाण आहे तो घेतो आणि सांगतात की तू सूर्याचा मंत्र जप आणि हा बाण सोड. आणि असं म्हटल्यानंतर रामराया लगेच तो बाण घेतात आणि सूर्याचा मंत्र जपतात. आदित्यस्य नमस्कारा ये कुर्वन्ति दिने दिने आयु प्रज्ञा बलं वीर्य तेजस्ते शांत च जायते, असा हा मंत्र म्हणतात आणि तो बाण काय करतात, त्या रावणावरती सोडतात. आणि तो सोडल्याबरोबर काय होतंय, रावणाचं शिर जे आहे ते धडापासून वेगळं होतं आणि तिथं रामाचा अंत होतो. आता रामाचा अंत होण्याच्या आधी सुद्धा रावण हा धारातीर्थी पडतो, तो मृत्यू पावतो. पण तो काय करतोय, रामाला म्हणतो इकडे ये. लक्ष्मणाला म्हणतो मला इकडे ये, मला तुला काही सांगायचंय. लक्ष्मण म्हणतो मी काही जात नाही, मला काही जायचं नाहीये. तेव्हा राम म्हणतात असं करू नकोस. जो मनुष्य मृत पावलेला आहे त्याच्या काही इच्छा ज्या काही असतील त्याला जर सांगायच्या असतील तर ते ऐकून घेणं आपलं कर्तव्य आहे. तू तिथं जा.
आणि मग तिथे गेल्यानंतर राम पण खूप बलाढ्य असतो, रावण खूप बलाढ्य पराक्रमी, आपण सगळंच पाहिलेलं आहे. आणि तो लक्ष्मण त्याच्यापाशी जातो आणि लक्ष्मणाला मात्र तो काय करतोय, सांगतो की मी तर आता संपलोय म्हणे, पण म्या ज्या काही चुका केल्या आहेत त्यातून तुला जर काय फायदा होणार असेल तर तू त्यात, म्हणून मी तुला माझ्या 4 सल्ला देण्याचा प्रयत्न करतोय. कोणतीही चांगली जर गोष्ट करायची असेल तर ती तात्काळ करत जा, त्याला विलंब लावू नका. आणि कोणती अधर्माची वाईट पापकृत्य करायचं असेल तर जे जितक्या लांबणीवर टाकता येत असेल तितक्या लांबणीवर टाका. कोणत्याही गोष्टीचा अहंकार धरू नकोस, कारण माझा जर शेवट झालेला आहे, मी किती पराक्रमी बुद्धिमान हुशार जरी असलो तरी माझ्या अहंकारानेच काय झालेलं आहे, माझा नाश झालेला आहे. अशा प्रकारचं त्याला काय करतोय, तो सांगतोय. आणि मग तिथे काय होतं, त्याने आपला देह सोडलेला आहे, प्राण सोडलेला आहे. आणि इथे काय झालेलं आहे की दुष्ट वृत्तीचा नाश झालेला आहे. आणि रामाचं जे ध्येय आहे, रामाच्या अवताराचं जे काय कार्य होतं की दुष्टांचा संहार करणे, सज्जनांचा सांभाळ करणे, या पद्धतीने आता रावणाचा त्याचा हेतू होता, तो हेतू त्याचा सफल झालेला आहे. आणि सगळेजण वरून काय करतात आहेत, रावणावरती आता पुष्पवृष्टी करतात आहेत. सगळे देव अतिशय आनंदी झाले, अतिशय खुश झालेले आहेत. आणि प्रत्येक जण देव काय करते, रामावरती फुलं टाकतात आहेत. आता काय करायचंय, म्हणजे मृत्यूच्या समयी काय झालेले, रावणाला पश्चाताप झालेला आहे. आणि पश्चाताप करून सुद्धा त्याला आता त्याचं ज्याच्याकडं प्रचंड प्रमाणात ज्ञान होतं, प्रचंड प्रमाणात बुद्धिमत्ता होती, कितीतरी गोष्टी होत्या त्याच्याजवळ, पण त्या काय केलेल्या आहेत, त्याच्याबरोबरच आता त्या लयाला गेलेल्या आहेत. आणि आता म्हणतो की काय करतो तो, आता याच्यावर अंतविधी करून करणार. सगळे मुलं मृत पावले, सगळेजण मृत पावलेत, राहिलंय कोण. तेव्हा राम सांगतात विभीषणाला, तो तुझा भाऊ आहे, त्याच्यावर तू आता काय कर, त्याचे अंतविधी कर. तर मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचं वैर राहत नाही. आणि मग विभीषण त्याचे अंतविधीसाठी तयार होतो. आणि मंदोदरी सुद्धा त्याच्याबरोबर सती जाण्यासाठी तयार होते. ती म्हणते, जर मी सती गेले नाही तर मला आयुष्यभर रावणाची जी काही कारनामे आहेत, ज्याने केलेले काही कृत्य आहेत, जे काही केलेलं पाप आहे, त्या गोष्टी मला ऐकून घ्याव्या लागतील. म्हणून ती काय करते, रावणाबरोबर ती सुद्धा सती जाते. आणि अशा प्रकारे हा अध्याय इथं जे काय आहे ते संपलेला आहे. आणि आता विभीषण म्हणतो रामरायाला की आता तुम्ही युद्ध जिंकलेलं आहे, आता तुम्ही काय करा, ह्या लंकेचा तुम्ही राजा व्हा. तेव्हा राम म्हणतो की मुळीच असं करणार नाहीये. मी काय म्हणजे मी राज्य वाढवण्यासाठी, राज्य विस्तारासाठी इथे आलेलं नाहीये. मी अजूनही वनवासी आहे, सीतेचा हरण केलं आहे, त्यामुळं मला हे कृत्य करावं लागलेलं आहे. तर या लंकेचा तूच राजा हो, म्हणून त्याचा काय करतात, तिथे राज्याभिषेक करून देतात. आणि आता लंकेचा राजा हा विभीषण झालेला आहे. आणि तो म्हणतो की आता राजा विभीषणाला तो विनंती करतोय की तू आता सीतेला मुक्त कर, सीतेला परत माझ्या ताब्यात दे. आणि मग काय करतात ते, विभीषणाची पत्नी सीतेला खूप मानाने सन्मानाने राजवाड्यात नेते. तिला छान नाऊ घालते, माकू घालते, तिची खणा नारळाने ओटी भरते, कुंकू लावते आणि मानाने तिला रामाकडे पाठवते. आता आता सीतेला पण खूप आनंद झालाय, किती दिवसाने रामाची तिची भेट होणार आहे, रामाचा पराक्रम सिद्ध झालेला आहे, आपला पती किती पराक्रमी याचा तिला खूप अभिमान वाटलेला आहे. आणि ती रामाला भेटायसाठी म्हणून ती येते. आता हे सगळी जी वानर सेना असते तिला वाटत असतं की ही जी काही सीता आहे कोण, की जिच्यासाठी एवढं मोठं रामायण घडलं, एवढं मोठं युद्ध घडलेलं आहे. म्हणून प्रत्येक जण काय करतात, तिला पाहण्यासाठी उत्सुक आहे. सगळेजण असे वरून 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 डोकावून सीतामाईला पाहतात आहेत. विभीषण तिला रथात घेऊन आलेला आहे, रथामधून त्याला दिसत नाहीये की ती
तेव्हा राम म्हणतात, पाहतात त्यांची सगळी त्याची कृती, आणि राम म्हणतात सीतेला सांगतात, तू आता रथातून खाली उतर आणि तू चालत चालत ये, म्हणजे सगळ्या माझ्या या सेनेला तू दिसणार आहेस. आणि मग ती करते, सीता चालत 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 रामाकडे येते. आणि रामाकडे आल्यानंतर रामालाही आनंद होतो, सीतालाही आनंद होतो. पण राम कसा आहे, सत्यवचनी कठोर आहे तसा. आणि तो म्हणतो की तुला आता अग्निपरीक्षा द्यावी लागेल. तू इतकी दिवस जी रावणाकडे राहिलेली आहेस, तू शुद्ध आहे, त्याचा निर्वाळा द्यावा लागेल. सीतेला खरंच खूप वाईट वाटतं आणि लक्ष्मणाला सांगतो की तिच्या अग्निपरीक्षेची तयारी कर. लक्ष्मणाला प्रचंड राग होतो. हे काय म्हणे, तुझा आपल्या पत्नीवरती अजिबात विश्वास नाहीये का? काय म्हणे तू तिला म्हणे अग्निपरीक्षा करायला सांगतोय. आणि अग्निपरीक्षा करायला होता, नाही, तिला अग्निपरीक्षा करावीच लागणार आहे. आणि असं केल्यानंतर तो सगळी सिद्धता करतो. आणि काय करते, सगळ्यांना वाईट वाटतं, अरे ह्याच्यासाठीच काय एवढा युद्धाचा हा घाट घातला होता. पण राम मात्र ठाम असतात आणि सीता मग अग्निपरीक्षा करते आणि त्या अग्निदिव्य पार करून ती बाहेर येते. सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि आनंद झाल्यानंतर मग सगळेजण आता काय करतात, आपण पाहतो की गजानन महाराजांची सगळी पोथी वाचतो आपण. त्या पोथीमध्ये सुद्धा सांगितलेले आहे की जेव्हा एक गोसावी तिथे येतो आणि तो सांगतो की अग्नीबद्दल तो प्रवचन देत असतो, नुसतंच प्रवचन देत असतो. तेव्हा तो काय अग्नी कोणालाही जाळत नाही, आत्मा अमर आहे, या पद्धतीने तो हे देत असतो. त्याच वेळेस गजानन महाराजांच्या चिलमीची ठिणगी त्यांच्या मंचावर पडते आणि तो मंच पेट घेतो. आणि तिथे सगळेजण घाबरतात. गजानन महाराज म्हणतात, तुम्ही खाली उतरा. ते म्हणतात, नाही, त्या गोसाव्याला बोलावून आण. आणि त्याला फरफडत तिथं नेलं असतं. म्हणजे अग्निपरीक्षा आपल्या गजानन महाराजांनी सुद्धा दिलेली आहे की आणि अजून एक सांगायचं, आपले मोरया गोसावी त्यांची सुद्धा त्या आत असताना तिथल्या कंटकांनी काय केलं होतं, त्यांची झोपडी पेटवून दिली होते. पण मोरया गोसावींना सुद्धा काहीच झालेलं नसतं. अशा प्रकारच्या अग्निपरीक्षा अनेक संतांनी सुद्धा आपल्या दिलेल्या आहेत. अशा प्रकारचा अग्निदिव्य पार करून सीतामाई बाहेर आलेली आहे. सगळ्यांना आनंद झालेला आहे. आणि मग आता सगळेजण म्हणतात, येते आता काय करायचंय, कुठं जायचंय, अयोध्येला. आता ह्याचा काळ पण संपत आलेला आहे, कशाचा, वनवासाचा काळ पण संपत आलेला आहे. आणि मग हा बिभीषण त्यांच्याकडे असलेलं पुष्पक विमान कोणाला देतोय, रामारायाला देतोय आणि सांगतो की ते या विमानाने आता तुम्ही अयोध्येला जा. आणि मग काय करतात ते राम, लक्ष्मण, सीता हे परत त्या ह्याच्यावर बसतात, पुष्पक विमानात बसतात. आणि सगळी वानरसेनाला पण त्या रामाने सांगितलंय, तुम्ही पण अयोध्येला चला, तुमचा यथोचित तुम्ही एवढा मोठा पराक्रम केला आहे, इतकी मला मदत केलेली आहे, तुमचं मी अतिशय स्वागत करणार आहे, सत्कार करणार आहे. आणि मग सगळी वानरसेना सगळेजण हे कुठे निघालेत, अयोध्येला निघालेत. आता अयोध्येत येता परत ते कुठे येतात आहेत, तर भरद्वाज ऋषी प्रत्येक जाताना ते आश्रम पाहत जातात आहेत. त्यांना प्रत्येक ठिकाणची आठवण येते आहे. नंतरच्या आधी सीता नसताना ज्या काही गेलेल्या आहेत त्या गोष्टी सुद्धा रामराया सीतेला सांगतोय. आणि असं करत करत तिथं भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये तिथे येतात आणि तिथे ते थांबतात. तिथे गंगामाईची सीतामाई काय करते, आता ओटी भरतीये. तिने नवस केला होता की आम्हाला इथून जातोय आम्ही, तर आम्हाला सुखरूप घेऊन जा आणि परत सुखरूप आम्हाला तू घेऊन ये. तुझ्या आल्यानंतर मी तुझी काय करणार आहे, खणा नारळाने ओटी भरेल, असं तिने नवस केलेला असतो. त्यामुळे त्याप्रमाणे ती तिचा नवस फेडते, खणा नारळाची ओटीने भरतीये, दही भाताचा नैवेद्य दाखवतीये. आणि तिथं थांबल्यानंतर आता जायचंय अयोध्येत. आता 14 वर्षाचा कालावधी लोटलाय. रामाच्या मनात येतं, जर तिथं भरत योग्य प्रमाणे जर राज्य करत असेल, तो राज्यामध्ये रमलेला जर असेल, तर आपण तिथं जाणं योग्य आहे का, असा विचार रामाच्या मनात येतो. आणि मग ते सांगतात की तू हनुमंतावर कामगिरी सोपतात की तू अयोध्येमध्ये जा, नंदीग्रामात जा, तिथं भरत आहे, तिथं तो माझी वाट पाहतोय का,
का तो रामच्या कारभारात रमलेला आहे हे तुला चांगल्या प्रकारे कळणार आहे. तू ते पहा आणि त्याप्रमाणे मला येऊन सांग, म्हणजे मी पुढचा निर्णय घेईन. जर भरत योग्य प्रमाणे रामराज करत असेल, तर तिथं रमलेला असेल, तर मी परत वनात निघून जाणार आहे. पण आणि नाही तर त्याची इच्छाप्रमाणे मी परत अयोध्येला जाईल. असं म्हटल्यानंतर हनुमंत ह्या नंदीग्रामामध्ये येतात आणि नंदीग्रामात आल्यानंतर भरत अगदी डोळ्यात प्राण आणून रामरायाची वाट पाहत असतात. अक्षरशः ते जर 14 वर्ष आले नाही तर मी अग्निभक्षण करेल असं म्हणलेलं, अग्निप्रवेश करेल असं म्हणलं असतात. त्याने त्याची सुद्धा सिद्धता केली असते. आणि हनुमंत आल्यानंतर पाहतात आणि त्या हनुमंताला विचारतात, तू कोण आहे, काय आहे. त्याची चौकशी केल्यावर सांगतात की मी, हनुमंताला हे सगळं कळतं ते की रामरायाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. मग हनुमंत सांगतात की मी रामाचा दूत आहे आणि मी रामराया येत आहेत हे सांगायला मी इथं आलो आहे. आणि हनुमंताची आणि भरताची आधी भेट होते आणि भरताला प्रचंड आनंद होतो. तो सगळीकडे त्याच्या सांगतो कधी रामराय येणार आहेत म्हणून. अयोध्येत सगळा निरोप पाठवतो. सगळेजण त्याच्या स्वागतासाठी तयार झालेले असतात आणि मग रामराया परत नंदीग्रामात येतात. रामाची आणि भरताची परत भेट होते. मी पहिली भेट झाली असते चित्रकूटावर, आता झालेली असते नंदीग्रामामध्ये. दोघांनाही प्रचंड आनंद होतो आणि सगळेजण मग काय करतात आहेत, ह्या अयोध्येमध्ये परत येतात आहेत. आणि अयोध्येत आल्यानंतर अयोध्या नगरी अगदी साज सजली आहे. सड्या, रांगोळ्या, पताके लावलेले आहेत. सगळेजण रामरायाची अगदी आतुरतेने वाटत आहेत. रामरायाच्या स्वागतासाठी सगळ्याजणी सजल्या आहेत, धजल्या आहेत आणि औक्षणाची पात्रे घेऊन प्रत्येक जण दारात उभे आहेत रामरायाचं स्वागत करण्यासाठी. आणि मग रामराया परत अयोध्येमध्ये येतात. त्यांचे सगळेजण छान स्वागत करतात आणि स्वागत केल्यानंतर तिथे राम पहिल्यांदा कोणाला भेटायला जात असतील तर ते कैकेयी मातेला भेटायला जातात, की जिने सांगितलं असतं की तू वनात जा म्हणून. तिने वनवासात पाठवलेलं असतं. त्या कैकेयीला भेटायला जातात. कैकेयी मातेला कडकडून मिठी मारतात, तिचे पाय पडतात, तिला नमस्कार करतात आणि कैकेयी मातेला खूप आनंद होतो. धन्य ती माता, धन्य तो राम. कुठल्याही प्रकारचा मनामध्ये द्वेष न ठेवता, कोणतेही किंतु न ठेवता रामराया कैकेयीला मिठी मारतात. तेव्हा रासाळकेयी म्हणते की मी खरंच नायिका आहे का खलनायिका आहे. मी आज इतके युगानुयुग मी लोटली आहे, पण माझ्यावरती अजूनही सगळ्यांचाच रोष आहे. कोणीही मला आपली आई म्हणून मला कोणीही स्वीकारत नाहीये. अहो एवढंच काय, माझं कोणीही आजपर्यंत नाव सुद्धा काही ठेवत नाहीये. कौसल्या ठेवतं, समित्रा ठेवतं, जानकी, सीता, तर अति प्राणप्रिय नाव आहेत, पण कैकेयी नाव कोणी आपल्या मुलीचं, सुनेचं सुद्धा ठेवत नाहीये. इतकी मी काय झालीये, वाईट झाली आहे. पण खरंच मी इतकी वाईट आहे का? जर मी रामाला वनवासात पाठवलं नसतं तर ह्या रावणाचा वध झाला असता का? कुंभकर्णासारखा एवढा बलाढ्य राक्षस गेला असता का? इंद्रजितासारखा ज्याने इंद्राला जिंकलेला आहे तो सुद्धा कोणाच्या हातनं मृत्यू पावला असता का? आणि खरं सांगायचं म्हणजे रामाला जो भक्त मिळाला आहे, हनुमंतासारखा दास मिळाला आहे, भक्त मिळाला आहे, तो मिळाला असता का? ह्या सगळ्याचा जर विचार केला तर मी असं म्हणत नाहीये, मी दुष्ट नाहीये की मी पाठवलं नाहीये, पण हे सगळं घडलं, हे घडणारच होतं, त्याला फक्त मी निमित्त मात्र झालेले आहे असं म्हणते आणि रामाला अगदी मिठीत घेते. नंतर कौसल्या मातेला नमस्कार करतो. सगळ्याकडे आनंदी आनंद होतो आणि राम परत आपल्या राज्यकारभाराला प्रत्येकाचा आदर सत्कार करतो. ज्याला प्रत्येकाला पाहिजे ते देतो आणि प्रत्येकजण आपापल्या घरी निघून गेलेला आहे. आणि इकडे राम काय करतात आहेत, राज्याभिषेक करतात आहेत आणि राज्यावर राज्यकारभार करतात आहेत. आणि हा राज्यकारभार करत असताना काय होतं, त्यांनी काय केलेले, आपले काही दूत हे राज्यामध्ये पाठवलेले असतात की कोणाच्या मनामध्ये माझ्याबद्दल काही किंतु आहे का, द्वेष आहे का, शंका आहेत का, ते मला सांग. प्रत्येक जनतेला सुखी ठेवणं हे माझं कर्तव्य आहे.
आणि एक दूत असाच रस्त्याने जात असताना त्याच्या घरामध्ये खूप भांडणं होतात, नवरा बायकोची भांडणं होतात. आणि नवरा बायकोची भांडणं झाल्यानंतर तो नवरा सहज बोलता बोलता म्हणतो, मी काही राम नाहीये की 10-10 महिने दुसऱ्याच्या घरात राहून आलेल्या पत्नीला मी स्वीकारणारा. आणि असं म्हटल्यानंतर रामाला ही गोष्ट सांगितली जाते. राम त्याला अभय देतो आणि सांगायला सांगतो. आणि रामाला मग वाटतं की तो सीतेचा त्याग करायला सुरुवात होते. आणि मग ते काय करतात, सीतेला काय करतात, तिला दिवस गेलेले आहेत, तिला डोहायला लागलेले आहेत. आणि तिला कशाचे डोहायला लागले तर वनात जावं, झाडा झुडपांपाशी जावं, कंदमुळं खावीत अशी तिला डोहायला लागलेत. आणि मग लक्ष्मणाला सांगतो की तू जा म्हणे त्यांना वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांना इथं सोडून ये. आणि मग त्याप्रमाणे सीतेमाईला परत तयार केलं जातं. तिला आधी सांगितलं जात नाही की तुला वनात जायचंय म्हणून तिला रथात बसवतात. आणि तिला मात्र लक्ष्मण सांगतो की तू आता तुझा इथं त्याग करण्यात आलेला आहे. सीतामाईला प्रचंड वाईट वाटतं की मी एवढी राजकन्या आहे, एवढे मी वैभवात वाढलेली आहे आणि माझ्या जीवनामध्ये सतत काय येत आहे तर वनवासच येतो आहे. पतीचं सुख माझ्या नशिबीच नाहीये असं तिला वाटतं. ती खूप वाईट वाटतं. आणि तिला तिथं सोडून दिलं जातं. आणि लक्ष्मणाला सांगते की मला माहित आहे की पती रामाने मला सोडलेलं नाहीये तर राजा रामाने सोडलेलं आहे. राजाचं कर्तव्य पार करण्यासाठी तिने मला सोडलेलं आहे. पती रामाचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे हे मला माहित आहे. आणि मग तिलाही माहित आहे की राम जर आपल्याशिवाय राहू शकत नाहीये. ती लक्ष्मणाला सांगते की तुम्ही ज्या राजा राम म्हणून तुम्ही केलेलं आहे तर त्या प्रजेचं कर्तव्य करण्यात कोणतीही कुचराई करू नका, कोणत्याही प्रकारचं दुःख करू नका, अश्रू ढाळू नका आणि राज्याचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळा असा निरोप देते. आणि मग राम इकडे खूप दुःखी झालेले कष्टी झाले असतात. लक्ष्मण त्यांना सगळा त्याचा निरोप देतो आणि परत राम आपले राज्यकारभाराला लागतात. आणि ह्या वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सीता राहते. मग तुम्हाला माहितीच आहे की वाल्मिकी ऋषी तिला सगळा इतिहास विचारते आणि त्याच्यातून त्यांनी काय केलेलं असतं, सगळा रामायणासारखा महान ग्रंथ लिहिलेला आहे. आणि मग त्यांना 2 पुत्र होतात, लवकुश म्हणून. त्या लवकुशांनाही सगळं अस्त्र शिकवलं जातं आणि त्यांना रामायणाचं जे काही गीत आहे ते सगळं त्यांच्याकडून म्हणवून घेतलं जातं. आणि त्यांना सांगितलं जातं की तू कुठे जा, अयोध्येमध्ये जा. अयोध्येमध्ये गेल्यानंतर काय कर, तिथे हे गीत म्हण. आणि त्याप्रमाणे आपण मागच्या पहिल्या भागात हे सगळं पाहिलेलं आहे. सगळेजण रामाचं गीत गात गात जातात. रामही त्यांना बोलवतात, त्यांच्या समोरच कुशलव रामायण गातात. दोघंही पुत्र खूप आनंदी होतात. आणि तुम्ही कोण आहे विचारतात, ते सांगतात आम्ही ऋषीपुत्र आहेत. तुमचे गुरु कोण आहे, ते सांगतात वाल्मिकी ऋषी आहेत. मग वाल्मिकी ऋषींना बोलवलं जातात आणि मग वाल्मिकी ऋषी सांगतात की हे दोघंही तुझेच पुत्र आहेत. तू जेव्हा ती वनात सोडलं तेव्हा ती गरोदर होती आणि तिचे तुझेच पुत्र आहेत असं सांगितलं जातं. ते दोघंही पुत्रांना ते जवळ करतात आणि सीतेमाईलाही सन्मानाने बोलवलं जातं. सीतामाई परत अयोध्येमध्ये येते आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर तिलाही खूप आनंद झालेला असतो. पण राम परत ते आपल्यावरती आपल्या जनतेचा कोणताही किंतु राहायला नको, त्यांच्या मनात कोणतीही शंका राहायला नको म्हणून ते सांगतात की तू काय कर, अग्नी परीक्षा कर. असं म्हटल्यानंतर तिचा बांध फुटतो. ती म्हणते आता मी कुठल्याही प्रकारची अग्निपरीक्षा मी देणार नाही. आणि ह्या धरती मातेला म्हणते, हे धरती माते, मी जर खूप पवित्र असेल, पावन असेल, रामाशिवाय कोणत्याही पुरुषाचा विचार माझ्या मनातही आलेला नसेल, मी इतकी पवित्र असेल तर तू आता मला तुझ्यामध्ये सामावून घे. असं म्हटल्यानंतर ती काय करते, जमीन दुभंगते आणि आपल्या सीतामाईला ती आपल्या पोटात सामावून घेते. म्हणजे ज्या धरतीतूनच सीतामाई आलेली आहे त्या धरतीमध्ये परत ती सामावली जाते. आणि इथे सीतेचा काय होतो शेवट होतो. तिचा जो काय अवतार कार्य तिथं तिचं संपतं. राम परत दुःखी होतात पण नंतर परत अयोध्येमध्ये राम कार्य करायला लागतात.
ते इतके रममाण झालेले असतात सीतेच्यामध्ये, आपल्या ह्या राज्यकारभारामध्ये. ते जवळजवळ 1100 वर्ष राज्य करतात. आणि इकडे मात्र काय होतंय, अयोध्यामध्ये काय करतात ते, 11 वर्ष राज्य केल्यानंतर मात्र त्यांना आता वाटतंय स्वर्गात त्यांची लक्ष्मी विष्णूंची वाट पाहत असते, किती दिवस अजून तुम्ही राहणार आहात इथे, मी आता तिथं कंडाळी एकटे राहून राहून, मग आता त्यांना आठवण करून देणं गरजेचं आहे. म्हणून मग काय करतात ते की एक कालपुरुष अयोध्येमध्ये येतो आणि तो कालपुरुष काय म्हणतो की मला रामाशी अतिशय महत्वाच्या विषयावरती चर्चा करायची आहे. ती चर्चा करायला आम्हाला दोघांनाही अतिशय निवांत एकांत ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी मात्र कोणीही येता कामा नये. आम्ही जे बोलतो आहे ते तिसऱ्या व्यक्तीने कधीही ऐकता कामा नये. अशा ठिकाणी आम्हाला तो घेऊन जा. आणि जर आमच्या बोलणं ऐकताना जर कोणी मध्ये आलं तर त्याला तो मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे. असं सांगितल्यानंतर रामराय म्हणतात काही हरकत नाहीये. ते अगदी गर्भगृहात जातात, तिथं कोणीही नसतं. आणि तिथं गेल्यानंतर तिथं काय करतात ते कालपुरुष, आणि तिथं दारावरती द्वारपाल म्हणून लक्ष्मणाला नेमतात की तू आत कोणालाही सोडू नकोस. आणि दोघं आत जाऊन त्यांचं एकांतात बोलणं चाललेलं असतं. पण त्याच वेळेस इथे कोण येतं तर दुर्वास ऋषी येतात. आपल्याला माहिती आहे दुर्वास ऋषी असे कसे असतात, अतिशय कोपिष्ठ असतात, अतिशय संतापी असतात. आणि ते म्हणतात की मला आत्ताच्या आत्ता रामाला भेटायचंय, मला रामाची गाठ घ्यायची आहे. सगळेजण त्यांची खूप समजूत सांगतात, तुम्ही आता इथे आलेले आहेत, थांबा, तुम्ही काय करा, जरा वेळ विश्रांती घ्या, फलाहार करा, असं सगळं त्यांचे सगळं. ते म्हणतात ते मला काही नको, फल नको, आहार नको, काही नको, माझी विश्रांतीचं तुम्ही काळजी करू नका, मला या क्षणी मला रामाला भेटायचं आहे. आता आली का परिचय, तिथं इकडे दुर्वास ऋषी आणि इकडे हा कालपुरुष. तेव्हा दुर्वास ऋषी सांगतात, त्यांची मनोमन त्यांची प्रार्थना करतात. विनंती केल्यानंतर दुर्वास ऋषी म्हणतात, जर मला आत्ता रामाची जर भेट झाली नाही तर मी पूर्ण माझ्या ही जी अयोध्या नगरी आहे ती माझ्या क्रोधाने मी सगळी काय करेल, जाळून टाकेल. असं म्हटल्यानंतर लक्ष्मण खूप भयभीत होतो, कारण ही अयोध्या त्यांना अतिशय प्राणप्रिय असते. आणि मग ते म्हणतात की ते जे कालपुरुष आहे त्यांच्यामध्ये जातात, त्यांच्यात विघ्न आणतं. लक्ष्मण जाऊन सांगतो की दुर्वास ऋषी आले आहेत, हे सांगण्यासाठी तिथे जातो. परंतु त्यांचा काय त्यांनी सांगितलेलं असतं की आमच्या दोघांच्या मध्ये कोणी येता कामा नये. आणि लक्ष्मण तिथं गेला आहे. मग तो कालपुरुष खूप चिडतो, संतापतो आणि म्हणतो तू आत्ताच्या आत्ता लक्ष्मणाला काय कर, मृत्यूदंडाची शिक्षा दे. तू जर एकवचनी आहे, तुम्हाला वचन दिले आहे, त्या वचन तुला निभवायचं आहे आणि तू काय कर, आता त्याला शिक्षा दे. रामाला प्रचंड वाईट वाटतं. इतकी वर्ष जो माझा पाठीराखा म्हणून राहिला आहे, सावलीसारखा राहिला आहे, कधीही मला सोडून राहिलेला नाहीये, जो माझ्यावर अति मनापासून प्रेम करतो, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची वेळ आलेली आहे. आणि मग तिथे काय करतात ते त्याला सांगतात लक्ष्मणाला की तू आता शरयू नदीमध्ये जाऊन काय कर, तुझा देह समर्पित कर. लक्ष्मण क्षणाचीही वाट न पाहता तो त्या शरयू नदीकडे गेलेला आहे. रामाला प्रचंड वाईट वाटतंय, डोळ्यात अश्रुधारा येतात आहेत. आपला इतका प्राणप्रिय भाऊ आज आपल्याला सोडून चाललाय, त्याला काही त्याच्या जीवाची तगमग होतीये, काहीही कळत नाहीये मी काय करावं. त्याला सतत वाटत असतं लक्ष्मण एकदा तरी माझ्याकडे मागे वळून पाहिल, पण लक्ष्मण कुठल्याही प्रकारचं न पाहता तो पुढे 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 गेलेला आहे. आणि त्याने शेवटी शरयू नदीमध्ये आपला देह त्याग केलेला आहे. आणि त्यानंतर रामराया म्हणतात आता मलाही माझं जीवन संपवायला पाहिजे. आणि मग ते आपल्या चारी भावांना चारी दिशांचे राज्य देतात. सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याचं काय करतात, व्यवस्थापन करतात आणि स्वतःही आता आपलं जीवन कार्य संपवायचा निर्णय घेतात. पण त्यासाठी त्यांचे सगळे जे काही मित्र आहे, सुग्रीव आहे, जांबुवंत आहे, हे त्यांचे प्राणप्रिय मित्र झाले. त्यांना सगळ्यांना तिथं बोलवलं जातं
आणि सगळ्यांना सांगितलं जातं की मी आता माझा देह संपवत आहे. सगळेजण तिथं परत येतात आणि आल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही तुमच्या शिवाय आम्ही राहू शकत नाहीये. आणि मग रामराया शरयू नदीमध्ये आपलं अवतार कार्य संपवत आहे. त्याच्याबरोबर जांबुवंत, सुग्रीव, अनेक लोक, अनेक जनता पण त्यांच्याबरोबर त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. फक्त हनुमंत तेवढे राहतात, कारण हनुमंत हे चिरंजीव आहे, त्यांना मृत्यू नाहीये, मरण नाहीये. आणि अशामुळे ते सगळेजण तिथे जाऊन आपलं जीवन कार्य संपवतात. बोला प्रभू रामचंद्र की जय. म्हणून शरयू नदी ही अश्रूंची नदी आहे, दुःखितांची नदी आहे. म्हणजे इतर तीर्थस्थानाला जो काही दर्जा आहे तो ह्या शरयू नदीला नाही, कारण तिथे अनेकांनी काय केलेलं आहे, आपले प्राण तिथे त्यागलेले आहेत. आणि अशा प्रकारे रामाचा जो अवतार आहे तो इथेच संपलेला आहे. धन्यवाद. मी आज एवढी 8 दिवस तुम्हाला जी काही रामकथा सांगितली आहे, ही माझ्याकडनं घडलेली ही रामाचीच सेवा आहे. त्यामध्ये मी कुठलाही मी सांगते हा माझा अभिमान नाही आहे, तर माझ्याकडून रामरायाने ती वदवून घेतलेली आहे. तुम्ही ती ऐकलीत, त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. माझं हे चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा. हे रामाचे सगळे जे काही 8ही भाग आहेत ते ऐकले नसतील तर अजून परत ऐकता, आपल्या मित्रांना पाठवा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.